तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे वेदांच्या आईला फार त्रास होत असतो आणि त्यांना गरगरल्यासारखं होत असतं. तेवढ्यातच विना तिथे येते आणि विना जोरात जोरातच ओरडत असते आणि म्हणत असते, किती त्रास होतोय तुम्हाला, किती त्रास होतोय, काय करायचं आता, असं इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता इकडे नुपूर येते आणि नुपूर म्हणत असते, काय झाले आई तुम्हाला, इथे बसा बरं, शांत बसा बरं, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, असं म्हणूनच आता इकडे ती आईची काळजी करत असते. तेव्हा त्या म्हणत असतात, काही नाही गं, मला फार जास्त गरगरल्यासारखं होतंय, असं त्या इकडे सांगू लागतात. आणि तेव्हा लगेच आता इकडे त्या म्हणत असतात, पण नाही, काळजी करण्यासारखी काहीच गरज नाही आहे वगैरे, हे सगळं काही त्या इथे बोलतात. पण आता नुपूर म्हणत असते, काळजी करण्यासारखी कशी गरज नाही आहे, तुम्हाला त्रास होतोय आणि तुम्हाला त्रास होताना मी नाही पाहू शकत वगैरे वगैरे, हे सगळं काही ते ती बोलत असते. तेव्हा वीणा किचनमध्ये धावतच जाते. वीणा किचनमध्ये धावतच जाऊन इकडे जी काही गॅसवर भाजी आहे ती करपत आलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते, साधं त्या म्हातारीला इथे गरगरायला लागलेलं आहे, तर ह्या पोरीनं एवढं डोकं घर डोक्यावर घेतलंय. जर उद्या त्या म्हातारीला काही झालं, ती म्हातारी जर उद्या वर गेली, तर मग काय होणार आहे, ही इकडे राहील का तरी, ह्या सगळ्या गोष्टींचा ती आता इथे विचार करू लागलेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता विचार करत असताना आपण पाहतो तर इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच जी काही रेवती आहे ती म्हणत असते, हे बघ मी काय म्हणते ते मल्हार, एकदा तू ऐकून तरी घे ना. तेव्हा लगेच आता इकडे जी काही तायडीची आई आहे ती म्हणत असते, बहुतेक तुझा जो काही प्लॅन आहे ना, तो प्लॅन आता इकडे व्यवस्थित चालणारा नाही आहे. मला असं वाटतंय की तुझ्या प्लॅनचे नक्कीच 12 वाजणार आहेत बघ. तर आता इकडे नुपूर म्हणत असते, आई आता तुम्हाला बरं वाटतंय ना, थोडंसं तरी त्रास कमी होतोय ना. तेव्हा ती म्हणत असते, हो मला त्रास कमी होतोय. तेव्हा लगेच आता इकडे नुपूर म्हणत असते, नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल, थोडंसं वरती बघा बरं. तेव्हा लगेच आता इथे विना म्हणत असते, आता वरती जर बघितलं ना, तर वरतीच जात असतं माणूस. तेव्हा इकडे आता नुपूर तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते, वहिनी काय बोलतेस तू, हे तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची, आणि त्याचबरोबर तुझं काय चाललेलं आहे, तू असं कसं बोलू शकतेस वहिनी, आणि तेव्हा मी तुझ्यासाठी दुसरं मेडिसिन वगैरे घेऊन येते का, किंवा थांब मी डॉक्टरांनाच फोन करते, असं इकडे ती बोलत असते. आता इकडे रेवतीने स्पष्टपणे एक मोठा निर्णय सांगितलेला असतो. ती म्हणत असते, हे बघ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे तुला ज्या पद्धतीने जे काही करायचं आहे ना, तू त्या पद्धतीने ते सगळं काही कर, म्हणजे मला कोणत्याही गोष्टीशी काहीच घेणं देणं नाही आहे. म्हणजे तू कशाबद्दल बोलत आहेस मावशी, हे बघ तुझ्या पद्धतीने तू तुझ्या आईचा वाढदिवस साजरा कर आणि मी माझ्या पद्धतीने माझ्या ताईचा वाढदिवस साजरा करते. तेव्हा मल्हार म्हणत असतो, अगं असं काय करतेस मावशी, कारण आता एकाच माणसाचे वाढदिवस आपण एकाच घरामध्ये दोन दोन पद्धतीने साजरे करणार आहोत का. तेव्हा ती म्हणत असते, हो कारण ती तिथे तुझ्या आईच्या अगोदर ती माझी बहीण आहे आणि त्या बहिणीचा वाढदिवस साजरा करणं हे माझं कर्तव्य आहे, आणि त्यामुळे मी तो वाढदिवस साजरा केल्याशिवाय शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. हे सगळं काही इथे बोलत असताना आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही त्यांना थोडासा त्रास हा होतच असतो. आणि अजूनही त्रास होत असताना इकडे नुपूर मात्र फारच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते, तुम्हाला फार त्रास होतोय, चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. तेव्हा विना विचार करू लागते, बापरे ह्या बयाला एवढा छोटासा त्रास होतोय तरीही एवढं घर डोक्यावर घेते, त्या गोळ्या मी बदलल्या आहेत, आणि उद्या जर हिला आणखी काही त्रास व्हायला लागला तर मग ही काय करणार आहे, असं सुद्धा इकडे आता ती विचार करू लागते. आणि त्या गोळ्या मीच बदलल्या आहेत, कारण मला इकडे तिला चांगला धडा शिकवायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मीच तर करत आहे, असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. आता हे सगळं काही बोलत असताना जी काही नुपूर आहे ती धावतच बाहेर येते आणि डॉक्टरांना भेटत असते. आणि त्याचबरोबर जी काही इकडे आता तिच्या
आईची म्हणजेच होणाऱ्या सासूबाईची, ज्या की झाल्या नाही आहेत, वेदांची आई, त्यांची जी काही अवस्था आहे ती सगळी काही जी अवस्था आहे ती इकडे डॉक्टरांना सांगते आणि त्याचबरोबर हा जो काही गोळीचा डबल डोस आहे तो इकडे वाढवायला सांगत असतात. तेव्हा इकडे ती खोलीमध्ये येते तर तिला तिथे वीणा दिसते. वीणाला पाहिल्यानंतर इकडे मात्र तिला थोडीशी शंका येत असते की ही ती वहिनी काय करते आणि त्याचबरोबर वहिनी चक्क आज इकडे आमच्या खोलीमध्ये पसारा वगैरे आवरत आहे, हे तर थोडंसं वेगळंच आहे असा इकडे ती विचार करते. तेव्हा लगेच आता ती त्या गोळ्या घेते आणि गोळ्या घेऊन बाहेर येते. आता गोळ्या घेऊन बाहेर आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, वहिनी थोडंसं पाणी देतेस का? तेव्हा ती म्हणत असते, हो देते ना. कारण इकडे तिला असं वाटत असतं की काही जरी झालं तरीसुद्धा ह्या ज्या काही गोळ्या आहेत ना त्या ह्या म्हातारीच्या पोटामध्ये गेल्याच पाहिजेत. आता त्या गोळ्या विनाने बदललेल्या असतात. ती म्हणत असते, घे घे घे, एकदाच्या ह्या ज्या काही गोळ्या आहेत ना त्या तू गोळ्या सगळ्या खाऊन घे. कारण एकदा तू ह्या गोळ्या खाल्ल्यास ना तर तुझ्यासाठी वरचं तिकीट हे कन्फर्मच आहे, काही जरी झालं तरीसुद्धा. आता इकडे रेवतीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा मी माझ्यासुद्धा तायडीचा वाढदिवस, माझ्या बहिणीचा वाढदिवस मी वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे. आणि तेव्हा इकडे आता मल्हार म्हणत असतो, अगं मावशी पण हे सगळं का असं करतेस? ह्या सगळ्या गोष्टी अशा करू नकोस ना प्लीज. तेवढ्यातच इकडे आता रेवती म्हणत असते, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तुला काही गोष्टी इथे आठवत आहेत का? तेव्हा इकडे तो म्हणत असतो, कोणत्या? अरे जेव्हा तू लहान होतास तेव्हा इकडे एकदा ना ताईने लाडू बनवले होते, पण ते लाडू खूपच छान झाले होते आणि एकदा तर खीर बनवली होती, पण ती खीर माझ्याकडून अजिबात व्यवस्थित झाली नव्हती. ती खीर इथे माझ्याकडून खराब झाली होती. पण तुला सांगू त्या खिरीमध्ये ताईने काय टाकलं आणि काय नाही मला माहिती नाही, पण ती खीर जी आहे ना ती अगदी व्यवस्थित झाली. मग मला एक गोष्ट सांग, जर तुझ्या आईला एवढ्या सगळ्या गोष्टी इथे आवडायच्या तर आपण तिच्या वाढदिवसादिवशी आठवण म्हणून हे सगळं काही करायचं नाही का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मल्हारला बालपणीचं ते सगळं काही आठवायला लागतं. त्या मल्हारला ते बालपणीचे सगळे दिवस आठवायला लागल्यानंतर इकडे आता लगेचच मल्हार विचार करत असतो की हो मला आठवतंय ना ते सगळं काही, त्या सगळ्या गोष्टी मला इथे व्यवस्थित आठवत आहेत. आणि तेव्हा तो ते सगळं काही आठवू लागलेला असतो. कशा पद्धतीने त्याची आई त्याच्याकरिता आवडीचे ते सगळे लाडू बनवायची. आणि त्याचबरोबर एकदा लाडू बनवत असताना मल्हारने त्याच्या आईला विचारलं होतं की आई तू प्रत्येक वेळी इथे त्या अनाथ आश्रमामधल्या मुलांना लाडू का बरं बनवून देतेस? तेव्हा त्याच्या आईनं सांगितलेलं होतं की हे बघ, मी त्या मुलांना लाडू बनवते कारण ते अनाथ आहेत. आता तुला आई आहे तर तू लाडू खायचे आहे तेव्हा तू माझ्याकडे हट्ट करतोस, पण मला एक गोष्ट सांग, त्या मुलांना जेव्हा लाडू खायचे असतात तेव्हा ती मुलं आपल्याकडे हट्ट करतात का? किंवा ती मुलं कोणाला सांगू शकतात का? नाही सांगू शकत आहे. आणि म्हणूनच इकडे मी त्यांच्याकरिता प्रत्येक वर्षी हे लाडू बनवते असं इकडे त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा लगेच आता इकडे त्याच्या आईच्या हाताला जो काही इथे चटका लागलेला असतो तो चटका मल्हारने पाहिलेला असतो भाजलेलं. आणि तेव्हा मल्हार म्हणत असतो, आई पण तुझ्या हाताला किती चटका लागलाय बघ ना, किती भाजलंय, मग तू त्या हातामध्ये ग्लोव्ज वगैरे का घालत नाहीये? तेव्हा इकडे सुमती म्हटलेली असते की का नाही घालत, कारण हाताने लाडू बनवले ना तर ह्या हाताची जी काही चव आहे ती त्या लाडवामध्ये उतरली पाहिजे आणि म्हणूनच आपल्या हाताची जी खरी चव आहे ती लाडवामध्ये उतरली ना तर मग खरे लाडू बनले जातात बाळा, असं इकडे सुमतीचं म्हणणं असतं. आणि तेव्हा लगेचच आता इकडे जो काही मल्हार आहे त्या मल्हारला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. कारण त्या दिवशी नुपूरसुद्धा सेम त्याच पद्धतीने बोलली होती की इकडे मी हाताने स्वतःच्या हातानेच हे लाडू बनवणार आहे, कारण हाताची जी ओरिजिनल चव आहे ती त्या लाडवामध्ये त्या सगळ्या गोष्टीमध्ये उतरली पाहिजे असं सुद्धा इथे नुपूरला वाटत असतं. आणि मल्हारला तिची आठवण आलेली असते. इकडे वीणा म्हणत असते, आता माझा खरा प्लॅन इथे सुरू होणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच पद्धतीने मी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आता ही म्हातारी नक्कीच वरचं तिकीट काढणार आहे. आता इकडे हे सगळं मल्हारला आठवल्यानंतर इकडे मल्हार म्हणत असतो, हो हो मावशी, तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मला इथे पटत आहेत असं सुद्धा आता इकडे मल्हार बोलत असतो. तेव्हा लगेचच आता रेवती म्हणत असते,
म्हणजे तुला पटतंय ना की इकडे आपण ती ऑर्डर जी आहे ती नुपूरलाच द्यायला पाहिजे. तेव्हा लगेच आता इकडे मल्हारसुद्धा म्हणत असतो, हो मावशी, तू म्हणतेस ना तर आपण ती ऑर्डर देऊयात नुपूरला, तुला चालेल ना गं ताईडे. तेव्हा लगेच आता इकडे तायडी म्हणत असते, अरे चालेल ना, असं काय विचारतोय, चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. आता इकडे मल्हार म्हणत असतो, पण आता त्या मुलीला नेमकं शोधायचं कसं, ती मुलगी कुठे असेल, कशी असेल, त्याचबरोबर तिला शोधू कसा, कारण तिचा आपल्याकडे सध्या कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा नाही आहे. या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो आणि त्याचमुळे त्याने आता इथे जियाला कामाला लावलेलं असतं. जिया आता सोशल मीडियावर नुपूरची प्रोफाईल चेक करत असते. तिला पाहायचं असतं की आता इकडे नुपूर आहे की नाही, नुपूर सावंत नावाने कुठलं अकाउंट वगैरे आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात. ती खूप काही प्रयत्न करत असते आणि खूप काही प्रयत्न करूनसुद्धा इथे मात्र तिच्या हाती काहीच लागत नाही. ती म्हणत असते, बापरे, हे सगळं काय आहे, अजून तरी काहीच हाती लागलेलं नाही आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या अशा जमान्यामध्ये असं कोण राहतं, म्हणजे कोणाचं असं आहे का की अकाउंट वगैरे काहीच नाही आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत असा इकडे ती विचार करत असते. तेव्हा लगेच आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो तर काय, नुपूर टिफिनचे डब्बे घेऊन गेलेली असते आणि आज मात्र जे रेग्युलरचे मामा असतात ते मामा नसतात, त्यामुळे तिला स्वतःच ते टिफिन पोच करावे लागणार असतात. तेव्हा ते काका म्हणत असतात, अगं नुपूर, आज तू एकटीच आलेली आहेस, म्हणजे आज जे मामा येतात ते आलेले नाही आहेत. हो, त्यांना ना थोडंसं काम होतं, त्यामुळे ती लोकं आलेली नाही आहेत, मीच आले. बरं बरं, ठीक आहे, तुला सांगू का, माझ्या मुलीला ना तू बनवलेलं जेवण फार आवडतं बघ. तेव्हा तिला ना तुझ्याबद्दल काही कमेंट करायच्या होत्या किंवा तुझ्या पेजला फॉलो करायचं होतं किंवा टॅग करायचं होतं. तुझं अकाउंट नाही आहे का सोशल मीडियाला? तेव्हा नुपूर म्हणत असते, नाही. अगं असं काय करतेस, हल्लीच्या जगामध्ये कोण असं आहे की अकाउंट वापरत नाही आहे? अगं वापर ना, त्यामुळे तुझ्या ह्या बिझनेसला आणखीच भरारी मिळेल. तेव्हा लगेच नुपूर विचार करू लागते. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे जिया म्हणत असते, आता कितीतरी अशा नुपूर आहे, शोधायचं कसं, कुठे शोधायचं? तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, आता मंदिरात जाऊन बसून शोधायचं का? तेव्हा लगेच आता इकडे जिया म्हणत असते, अरे वा, ही तर बेस्ट आयडिया आहे. त्यामुळे जिया धावतच आता मंदिराकडे जाते. आता जिया धावतच मंदिराकडे गेल्यानंतर गुरुजींना विचारत असते नुपूरबद्दल. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, नुपूर ती तर प्रत्येक मंगळवारी येते, आता ह्या मंगळवारी नाही तर ती पुढच्या मंगळवारी येणार आहे. आता इकडे ती विचार करते, अरे तोपर्यंत मावशीचा वाढदिवस पण होऊन जाणार आहे पुढच्या मंगळवारपर्यंत, मग काय करायचं आहे? इकडे आता खूप ठिकाणी शोधून सुद्धा मल्हारने हात ठेकलेले असतात. त्यामुळे तो म्हणत असतो, मावशी मी काय म्हणतो, हे बघ, आपण ते दुसरे जे काही शेफ आहेत ना त्यांना ऑर्डर देऊन टाकूया, नकोच उगाचच, कारण हे बघ, हे सगळ्या प्रकरणामध्ये आईच्या वाढदिवसाला गोंधळ नको व्हायला. तेव्हा रेवती म्हणत असते, अरे असं काय करतोयस? तेव्हा आता हे सगळं काही तायडीच्या आईने ऐकलेलं असतं आणि त्या लगेचच म्हणत असतात, आता इकडे जी काही नुपूर आहे तिचं कॅन्सल होत आहे, मग ही गोष्ट लागलीच आपण इकडे तायडीला सांगितली पाहिजे, म्हणून तो ती धावतच निघालेली असते. आता ती गेल्यानंतर इकडे रेवती उठून उभी राहते आणि मल्हारला म्हणत असते, अरे त्या दिवशी जो काही इव्हेंट होता त्या इव्हेंटच्या अगदी 4 तास अगोदर तू शेफ भेटेल आणि ती मुलगी भेटेल, ह्या गोष्टीची तुला विश्वास होता, खात्री होते, मग अजून तर आपल्याकडे किती दिवस आहेत, तू लगेचच हार मानणार आहेस का? आणि मला ह्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे की एकदा का माझ्या मल्हारने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती गोष्ट माझा मल्हार अगदीच व्यवस्थित करतो, मला ह्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे. सगळं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मल्हार लगेचच म्हणतो, ठीक आहे, झालं तर मग, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता नुपूरला शोधायचं, काही जरी झालं ना तरीसुद्धा माघार घ्यायची नाही, चला मिशन नुपूर, असं म्हणूनच तो आता पुन्हा एकदा इकडे नुपूरला शोधायला लागलेला असतो. आता धावतच इकडे जी काही तायडीची आई आहे ती तायडीची आई धावतच तिला सांगण्यासाठी निघालेली असते. तायडी आणि त्याचबरोबर तिचे बाबा जे आहेत ते दोघेही जण तिथे गप्पा मारत असतात. तेव्हा तायडी म्हणत असते, तुमचं नेमकं काय चाललेलं आहे? तेव्हा ते म्हणत असतात, अगं असं काय करतेस, तिकडे वाढदिवस होणार आहे, त्याचबरोबर आपण बॅगा कोणत्या भरायच्या आहेत, काय करायचं आहे? तेव्हा तायडी त्यांच्यावर चिडते आणि म्हणत असते, ज्या काही बॅगा भरायच्या आहेत ना त्या तुम्ही भरा, तुम्ही मला हे असले उद्योग आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगू नका. तेवढ्यातच तायडीची आई येते आणि तिला काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची असते, काहीतरी म्हणण्यापेक्षा की तिला असं सांगायचं असतं की आता मल्हारने हात टेकले आहेत आणि इकडे तो नुपूरला शोधणार नाही, ही गोष्ट त्यांना सांगायची असते आणि त्याचमुळे त्या धावत येत असतात.
आता धावत आल्यानंतर इकडे तायडी विचारते की काय झालं, काय सांगायचं काय होतं. तेव्हा त्या म्हणतात, अगं बाई मी विसरले गं. तेव्हा तायडी म्हणत असते, खरंच नशीब माझं, कर्म माझं. तुम्हाला तर काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी तर मला अजिबात समजतच नाही आहे. तुमचं काय चाललेलं असतं. जा आता एक काम करा, तुम्ही हे जे काही मला सांगायला आला होतात ना ते सगळं इकडे आठवा आणि त्यानंतर मला तुम्ही जे काही सांगणार आहेत ना ते तुम्ही सांगायला या. असं म्हटल्यानंतर त्या थोड्याशा अस्वस्थ होतात. आता दुसऱ्या बाजूला इकडे ती म्हणत असते, अगं खरं खरं आठवलं. अगं जी काही इथे तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी ऑर्डर इथे आता त्या मुलीला शोधण्यासाठी ती लोक प्रयत्न करत होते ना, ती ऑर्डर इथे आता नाही देणार आहेत. म्हणजे अगं हो, ती जी काही ऑर्डर आहे ना ती इथे कॅन्सल झाली आहे. ती मुलगी सापडणारच नाही आहे, कारण त्या लोकांनी आता इकडे ते प्रयत्न आणि त्या सगळ्या गोष्टी इथे सोडून दिलेल्या आहेत. तेव्हा तायडी म्हणत असते, अरे वा, हे तर फारच आनंदाचं झालेलं आहे. आता कसा वाढदिवस होतो आणि कसं काय होतं हे मला पाहायचं आहे. ह्याच आनंदामध्ये आता इकडे तायडी असते. ती म्हणत असते, काही जरी झालं तरीसुद्धा ह्या तायडीला शह देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं एवढं काही सोपं नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. आता मल्हारने मात्र कंबर कसलेली असते. जो मल्हार आहे तो पूर्ण मुंबईमध्ये आता इकडे नुपूरला शोधत असतो. काही जरी झालं तरीसुद्धा नुपूर सापडली पाहिजे ह्याच विचारामध्ये तो असतो आणि पूर्ण इथे फुटपाथ, त्याचबरोबर स्टेशन, त्याचबरोबर रस्ते, ज्या ठिकाणी डबेवाले डबे लोक पोहोच करतात त्या ठिकाणी तो इकडे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याच ठिकाणी तो चौकशी करतो आणि तेव्हा एक माणूस भेटतो आणि त्या माणसाला तो म्हणत असतो, डबेवाली नुपूर सावंत तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा तो म्हणत असतो, मला तर नाही माहिती बरं का, पण डबेवाल्यांची गँग आहे किंवा त्यांचा एक कट्टा आहे, तिथे मी तुम्हाला घेऊन चलतो, तुम्ही तिथे जाऊन नक्की चौकशी करा. आता इकडे जो काही मल्हार आहे तो चौकशी करू लागलेला असतो आणि चौकशी करत असताना सर्वांना तो विचारत असतो की तुम्हाला इथे माहिती आहे का नुपूर सावंत वगैरे. तेव्हा ते म्हणत असतात, नाही हो, आम्हाला नुपूर सावंत नाही माहिती. आता इकडे जो काही मल्हार आहे तो मल्हार मात्र अक्षरशः हतबल झालेला असतो. शेवटी मल्हार म्हणत असतो, ठीक आहे, मग मी काय सांगतोय ते तुम्ही नीट ऐका. हे बघा, हे जे काही कार्ड आहे ना ते माझं कार्ड घ्या आणि त्याचबरोबर जर तुम्हाला नुपूर सावंतविषयी काही माहिती असेल ना तर तुम्ही मला नक्कीच सांगा. तेव्हा तो माणूस जो आहे तो कार्ड घेतो आणि त्याचबरोबर त्याचे जे काही ओळखीचे लोक वगैरे आहेत त्या पूर्ण ओळखीच्या लोकांना इकडे नुपूर सावंतविषयी विचारत असतो, जी की इथे घरूनच क्लाउड किचन चालवते आणि घरूनच क्लाउड किचन चालवत असताना त्या सगळ्या गोष्टी ती घरूनच करते. हे सगळं काही आता इथे तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मल्हार म्हणत असतो, तुला काय वाटतं, सगळं काही व्यवस्थित होईल का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्याचबरोबर इकडे नुपूर सावंत सापडेल का, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. तेव्हा लगेच आता इकडे त्याचा मित्र म्हणत असतो, हे बघ, आता एवढं सगळं तर काही केलेलंच आहे ना, मग एवढं सगळं काही केल्यानंतर आता आपल्याला असं वाटतंय की थोडा तरी धीर धरला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आता रस्त्याने दोन डबेवाले चाललेले असतात आणि ते एकमेकांना म्हणत असतात, काय रे, तुला नुपूर सावंत माहिती आहे का. म्हणजे कोण शोधते, कोण तिला. अरे एक आहे माणूस आणि तिला ऑर्डर द्यायची आहे. आता ह्या दोघांचं बोलणं जे आहे ना ते ओझरतं. आपल्या नुपूरने ऐकलेलं असतं आणि बोलणं ओझरतो. नुपूरने ऐकल्यानंतर आता ती विचार करू लागते की म्हणजे मल्हार कामत मला शोधत आहेत, नुपूर सावंतला शोधत आहेत, असा इकडे ती विचार करते. आता वेदांची आई बाहेर पडलेली असते आणि तेव्हा एक गाडी येते आणि ती गाडी इकडे आता वेदांच्या आईला उडवणार असते. आता ती गाडी वेदांच्या आईला उडवणार इतक्यातच मल्हार तिथे येतो आणि त्यांच्या हाताला पकडतो. आता जोरातच त्यांच्या हाताला पकडून त्यांना त्या गाडीसमोरून बाजूला खेचत असतो. आता एव्हाना त्या आजींचा इथे मल्हारने जीव वाचवलेला असतो आणि त्यांचा जीव वाचवल्यानंतर इकडे मात्र जो काही मल्हार आहे त्याला मात्र फारच आनंद झालेला असतो की आज त्याच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचलेला आहे. इकडे आता जो मल्हार आहे तो मात्र इकडे त्याच्या त्या काकूंना किंवा त्या मावशींना घरी घेऊन जातो. आता घरी घेऊन गेल्यानंतर तो म्हणत असतो, ठीक आहे, आता मी जातो. तेव्हा त्या म्हणत असतात, अरे असं काय करतोयस तू, आला मला इथे सोडलंस की मी तुला चहा पाणी विचारलं नाही किंवा तुझ्याबद्दल काही जाणून सुद्धा घेतलं नाही, तू माझा जीव वाचवलास. तेव्हा मल्हार म्हणत असतो, आत्ता तुम्हाला बरं नाही आहे ना, तुम्ही काळजी करू नका, पण जेव्हा तुम्ही नक्की बऱ्या व्हाल ना तेव्हा मी तुमच्या हातचं नक्कीच जेवण जेवून नक्कीच जाईल. हे सगळं काही बोलून तो जात असतो. तेवढ्यातच नुपूर संध्याकाळची वेळ असते, दिवा लावत असते आणि म्हणत असते, मला माहिती होतं तू नक्की परत येशील आणि मला भेटल्याशिवाय तू जाणार नाही, असं इकडे ती म्हणत असते. आणि जेव्हा दिवा घेऊन येते आणि दिवा घेऊन आल्याच्या नंतर समोर
पाहते तर काय समोर मल्हार असतो. आता दोघांची या पद्धतीने भेट होईल हे कोणालाच वाटलेलं नसतं, पण मल्हार आणि त्याचबरोबर नुपूर पुन्हा एकदा समोरासमोर आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की पाहत राहा तुझ्या सोबतीने. खूपच सुंदर अशी सिरियल आहे. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.